ॲक्ने स्कारसाठी आणि हेअरफॉलसाठी आलेला तिथे, राईट? फर्स्ट कन्सल्टेशन माझं 6 मार्चला झालं होतं. मी डॉक्टर राज पाटील यांना भेटलो होतो. बेसिकली मी डर्मॅट्रिक्स बद्दल खूप ऐकलं होतं आणि मी गुगलला पण सर्च केलं. मी राहायला नाशिकला आहे. ओके. मी नाशिकवरून इकडे ट्रीटमेंटसाठी येतो. बरं. सो बेसिकली डर्मॅट्रिक्स बद्दल बरीच माहिती मला गुगलवरनं मिळाली. ठीक आहे. सो मी त्याच्या अकॉर्डिंगली ठाण्यामध्ये आलो. ओके. सो पहिलं कन्सल्टेशन माझं डॉक्टर राज पाटील सरांसोबत झालं. ओके. त्यांनी सर्वात पहिले तर मला ट्रीटमेंट जी घेण्यासाठी आलोय त्याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती त्यांनी व्यवस्थित दिली, जी मला पूर्णपणे अननोन होती. ओके. किंवा त्या गोष्टीबद्दल पूर्णपणे माहिती मला नव्हती. बरं. तर हेअरफॉल आणि स्किन या 2 गोष्टींसाठी मी ट्रीटमेंटसाठी ठाण्याला आलेलो होतो. तर आता तुम्हाला स्कार्समध्ये आणि हेअरमध्ये किती % फरक पडलेला आहे? पहिलं सेशन माझं जे 6 मार्चला झालं तर त्याच्यामध्ये माझा हेअरफॉल त्याच्या अगोदर ऑलमोस्ट एका वेळेला जर मी डोकं चोळायला गेलो किंवा तेल लावलं तर अशा वेळेला माझे एका वेळेला ऑलमोस्ट 150 किंवा 150 अबोव हेअर्स पडत होते. ओके. सो जेव्हा 6 मार्चला फर्स्ट सेशन झालं तर त्याच्यानंतर माझे एका वेळेला केस फक्त एक 5 ते 10 एवढेच पडतात. सो मी याला 85 ते 90% म्हणू शकतो की तेवढं मला फरक पडलेला आहे आणि थँकफुल फॉर